राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट। शंकरराव गडाख यांचा संदेश, नेवासा दुमदुमला ईदच्या गळाभेटीतून राष्ट्रीय ऐक्याचा बुलंद आवाज। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात उत्स्फूर्त जल्लोष आणि अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या आनंदोत्सवात माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी स्वतः उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना गळाभेट देत धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच आहे असा एकात्मतेचा ठाम संदेश दिला। खोपटी रोडवरील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदची नमाज अदा केली। मौलाना अब्दुल फारुक यांनी खुतबा सादर करत मानवजातीच्या कल्याणासाठी दुआ केली, तर मौलाना सलीमभाई पठाण यांनी प्रभावी बयानातून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंग फुले पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत ईदगाह मैदानावर पेवर ब्लॉक बसविण्याचे आश्वासन दिले। आमदार विठ्ठलराव लांडे यांच्या पुढाकारातून हे काम मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांनीही उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान संत तुकाराम महाराज मंदिर चौकात शंकरराव गडाख यांनी मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या। मंदिरासमोर उभारलेल्या भव्य स्वागत कमानीखाली आमदार विठ्ठलराव लंगे पाटील मित्रमंडळ व नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गळाभेटीचा अनोखा कार्यक्रम पार पडला। नुरानी मस्जिद, मदिना मस्जिद, नेवासा फाटा, नेवासा बुद्रुक मस्जिद आणि मरकस मस्जिद येथे वेगवेगळ्या वेळेत नमाज अदा करण्यात आली। संपूर्ण शहरात आनंद, एकात्मता आणि बंधुभावाचे वातावरण पसरले होते। नेवासाने पुन्हा एकदा दाखवून दिले, सण कोणताही असो, एकतेचा धागा तुटू देणार नाही। तू खड़े हो जा बोलने ले तू बुक कर दी। राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।